नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील एका मेडिकलमध्ये नार्कोटिक्स औषधांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची तक्रार मुंबई येथील अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाकडे प्राप्त झाली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक येथील सहाय्यक आयुक्तांच्या संयुक्त पथकानं संबंधित मेडिकलवर धडक कारवाई केली। सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास पथक मुंबई नाका येथील मेडिकल इथं दाखल झालं, मात्र मेडिकल बंद असल्यानं अधिकाऱ्यांना तब्बल तास प्रतीक्षा करावी लागली। अखेर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मेडिकल चालक घटनास्थळी पोहोचल्यानंतर मेडिकल उघडलं आणि औषध साठ्यांची सखोल तपासणी सुरू करण्यात आली। जळगावचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रशांत अस्वाल, अहिल्यानगरचे सहाय्यक आयुक्त जावेद शेख आणि नाशिकचे सहाय्यक आयुक्त सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकानं जवळपास 2 तास तपासणी केली। या तपासणीत कुठल्याही प्रकारची नार्कोटिक्स औषधं आढळून आली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। पिनॅकल मेडिकलच्या बाबत तक्रार होती की त्यांच्याकडे काही नार्कोटिकचे ड्रग्ज वगैरे आहेत म्हणून, अशी काही त्यांनी वरिष्ठांना तक्रार केली होती। त्या अनुषंगाने पथक आलं होतं। पथकाने त्यांचं जे लायसन्स प्रिमायसेस आहे पिनॅकल मेडिकल, तिथे तपासणी केली, त्याचा अहवाल लिहिला आहे। त्याच्यात काही खरेदी विक्रीचे तफावत आढळून आले, पण नार्कोटिकचे ड्रग्ज वगैरे नव्हते। त्याला संलग्न असून एक जागा आहे अजून तिथे, पिनॅकल हेल्थकेअर म्हणून, तिथे एक्सरेचं काहीतरी काम होतं। त्याच्या मेझनिन फ्लोअरवर काही औषधं होती, जसे मुदतबाह्य औषध सुचर्स आणि काही बॉटल्स, काही IV सेट, असे 2, 4, 5, 6 आयटम जे आम्ही तपासणी अहवाल लिहिले। आता सर्व अहवाल आणि हे सगळं लिहून त्यांना उद्या आपण मुदतबाह्य असतील औषधांची विल्हेवाट लावणे किंवा इतर तपासणीतले जे काही दोष आले त्याप्रमाणे कारणे दाखवा नोटीस देऊन पुढची कारवाई घेण्यात येईल। हा होलसेलर आहे का रिटेलर आहे? यांच्याकडे दोन्ही पण परवाने, होलसेल आणि रिटेलचे दोन्ही परवाने आहेत त्यांच्याकडे। ते काय बॉटल पण भेटले? बॉटल्स म्हणजे त्या रेग्युलर बॉटल्सच आहे, पण काही मुदतबाह्य बॉटल्स आहे त्यांच्याकडे। त्यांनी आता तपासण्यामध्ये त्यांनी काही आपल्याला खरेदी बिलावरची मागणी केली, आपण ते काही प्रोड्यूस केलेलं नाही त्यांनी। तर ते आता कारणे दाखवा नोटीस देतील तेव्हा ते त्यांची काय पुढची कारवाई आपण ठरवू। तपासणी दरम्यान काही औषधं H1 श्रेणीतील असल्याचं आढळलं, मात्र ही औषधं नार्कोटिक्स प्रकारात मोडत नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। तसेच बिलांच्या आणि औषधी खरेदी विक्रीच्या नोंदीची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये कोणतीही गंभीर गैरव्यवहार आढळून आला नसल्याचं सांगण्यात आलं। या संपूर्ण कारवाईचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत असून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार। तसेच बिलांबाबत अधिक चौकशी करण्यासाठी मेडिकल चालकास नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली। दरम्यान तक्रारदारांनी मात्र कारवाईवर नाराजी व्यक्त केली। नाव प्रसाद देवरे, मी FDA तुकाराम मुंडे साहेबांकडे एक तक्रार दाखल केली होती पिनॅकल मेडिकल आणि पिनॅकल होलसेलरच्या विरोधात। त्याच्याकडे बिगर खरेदी बिलं किंवा विक्री बिलं नसलेलं खूप सारा अनस्टेकी आणि काही नार्कोटिक ड्रग्सचा पण साठा होता। या संदर्भात जी तक्रार दाखल केली होती त्याच्यात मुंडे साहेबांनी जी टीम पाठवली, त्या टीमने कारवाई तर केली, परंतु ती ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती झाली नाही। त्याच्यात जे आयसोप्रोपेफॉल जे सर्जन वापरतात त्यांनासुद्धा रेकॉर्ड ठेवावं लागतं। त्याचे ना बिलं होते ना काही, भरपूर सारे आयसोप्रोपेफॉल, त्याच्यानंतर काही ॲनेस्थेटिक हॅलोथेन्स वगैरे, हे सगळे ज्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवावं लागतं ते सुद्धा नव्हतं। त्याचे ना खरेदी बिलं होते, ना विक्री बिलं होते, आणि ना तो माल कुठून आला आहे, ना काही गोष्टीचं तारतम्य नव्हतं। तरीसुद्धा सदरचा माल सील केला गेला नाही, आणि जवळजवळ एखाद्या कोटीच्या आसपास स्विचर मटेरियल्स आणि हा सगळा मेडिसिन्स होते, परंतु त्याच्यावर त्या प्रमाणात तशी योग्य ती कारवाई झाली नाही असं मला ते वाटतंय। आता पुढची कारवाई तर सर करतीलच त्यांच्या निर्देशाने, पण इथे ज्या टीम आली होती त्यांनी याच्यात क्विक ॲक्शन घेऊन तो माल सील केला पाहिजे होता नियमानुसार, किंवा त्या दुकानाला सील केलं पाहिजे होतं। नंतर परत चौकशी करून त्याचं फ्रीज चेक केलं गेलं नाही। ज्या फ्रीजमध्ये त्याच्यात जे 14 फिनार्गन सारखे जे ॲम्पूल्स असतात ते चेक केले गेले नाही। ह्या गोष्टी तिथं टाळल्या गेल्या, त्या अनावधानाने टाळल्या गेल्या असतील किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी टाळल्या असतील, त्याच्यात आम्ही पडत नाही, पण काहीतरी राजकीय दबावामुळे सुद्धा ह्या गोष्टीची पूर्तता झालेली नसावी। या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला। आता प्रशासनाचा अंतिम अहवाल काय सांगतो आणि तक्रारदारांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन।